नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या आजची बातमध्ये आपलं स्वागत. विधान भवनात झालेल्या राडा प्रकरणामध्ये अत्यंत कडक कारवाई करणार असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलंय. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करेन असं देखील विधानसभा अध्यक्षांनी म्हटलंय. तर आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखची चौकशी देखील आता संपलेली आहे. विधिमंडळ सुरक्षा रक्षकांकडून 1 तास नितीन देशमुखची चौकशी करण्यात आली. आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेनं हल्ला केला होता. लोकांवरती कडक कारवाई करणार का? अत्यंत कडक कारवाई होणार. परंतु पासेस नसलेले ही लोक आहेत, सातत्यानं या सगळ्या विषयासंदर्भात मी अहवाल मागविलेला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर मी पुढची भूमिका स्पष्ट करेन. परंतु मकोक्याचे आरोपी आतमध्ये येतात आहेत असं देखील जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे. अहवाल येऊ दे. अहवाल आल्याशिवाय मी या संदर्भात कुठचंही स्टेटमेंट करू इच्छित नाही. योग्य ती कारवाई केली जाणार, फौजदारी कारवाई पण केली जाणार आणि माझ्या स्तरावरती विधिमंडळात जे अधिकार माझ्याकडे आहेत त्या स्तरावरती योग्य कारवाई